24 डिसेंबरला माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे। सोळुंके क्षीरसागर यांच्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल, असे काही वक्तव्य हिवाळी अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल, मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा आता शेवटचा अध्यक्ष महोदय। हे मार आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ। आता नको, सेन्सिटिव्ह आहे। अध्यक्ष महोदय, एकदा आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रमच करतो। आता शेवट एकच मिनिट। अध्यक्ष महोदय, 24 डिसेंबरला फिरता येते तुमच्या काय म्हणता समाज माध्यमावर। 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म, ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा, म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे। होणार, प्रकाश सोळंकेचं झालं, संदीप क्षीरसागरचं झालं, कोण जायला तयार नाही, आमचं सुद्धा होईल। कोणी यावं अशी अपेक्षा नाही, जे काय व्हायचं ते होईल। पण अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय, कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे, कशाच काय झाली, गडबड काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल। पोलिसांचा रिपोर्ट, पोलीस मारा, हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष महोदय। परंतु अध्यक्ष महोदय, मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, की झुंडशाही थांबवा। आज छगन भुजबळ आहे, उद्या आणखी कोणी, प्रकाश सोळंके झाला, क्षीरसागर झाला, आणखी झाला, आता भुजबळ होईल, मग हे होईल, मग ते होईल, मग ते होईल, आणि आपण सगळे गप्प बसणार आहात। काही त्याच्यावर बोलणार नाही, कोणी त्याचा धिक्कार करणार नाही, कोणी त्याचा निषेध करणार नाही, कोणी त्यांना बघायला जाणार नाही, ज्यांची घरं जळतील त्यांना। अध्यक्ष महोदय, काय करणार आपण महाराष्ट्र, आपण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का? कोणी याच्यावर धन्यवाद, हाच या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे। धन्यवाद।